मला काही ऐकायचं नाहीये. आरामात आरामही करू देत नाही. अहो यात रागवायचं काय कारण आहे? तिकडे बघा. अरे मी सांगितलं ना, मला नाही पाहायचं. उप्पी, एवढा कशाला रागवतोयस? बघा ना अम्मा, कधीपासून सांगतेय होडी पाण्यात वाहून चाललीये. काय माझी होडी? अरे आधी का नाही सांगितलं? थोडक्यात वाचलो. उप्पी, असं वाटतंय तुझा राग पण विजय सेतू प्रमाणेच आहे. अम्मा, मग तर विजय सेतूची गोष्ट ऐकावीच लागेल. आम्हाला पण आणि उप्पी काकांना पण. हो हो, का नाही? It's story time with Sudhamma. केस ऑफ द मिसिंग नेकलेस. विजयनगरची राजकुमारी बिनाला दागिन्यांची खूप हौस होती. तिला वेगवेगळे मौल्यवान दागिने घालायला खूप आवडायचे. म्हणूनच आजूबाजूचे सगळे सराफ तिच्याकडे त्यांचे दागिने विकायला येत. हे बघा राजकुमारी, असं वाटतंय की हा हार तुमच्यासाठी आणि तुम्ही या हारासाठीच बनलेले आहात. हा तर खरंच खूप सुंदर आहे. आम्हाला खूप आवडला. तुम्हाला याची मागाल ती किंमत मिळेल. बीनाला तो हार एवढा आवडला की तो कायम घालूनच ठेवायची. माझा हार, माझा प्रिय हार कुठे गेला? कुठे गेला माझा हार? हार आता तर इथेच होता. क्षमा राजकुमारी. क्षमा नंतर मागा, आधी तो हार शोधा. शिपायांनो, आज्ञा राजकुमारी. माझा प्रिय हार कोणीतरी चोरलाय. मला तो हार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत पाहिजे. तुम्ही काळजी नका करू राजकुमारी. मी असताना तुमचा हार चोरी करण्याचा उद्दामपणा ज्यांनी कोणी केला आहे त्याला मी सोडणार नाही. त्याला मी शोधूनच काढेन. शिपायांनो, चला माझ्या सोबत. विजय सेतू त्यांच्या शिपायांसोबत हार शोधायला निघाला. त्याच वेळी उडांकाच्या दुकानामध्ये उडांका, मी माझी उधारी द्यायला आलोय. अरे उधारी फेडायला? अरे चांगल्या कामाला उशीर कशाला? पैन पैन जोडून पटकन फेड, पटकन फेड. हे तर फक्त एकच नाणं आहे. बाकीची 4 नाणी कुठे आहेत? तू माझ्याकडून 5 नाणी घेतली होतीस पैन पैन जोडून. ते मी हळूहळू फेडीन. मोठा आला हळूहळू फेडणारा. मी फक्त उद्यापर्यंतचा वेळ देईन, नाहीतर उद्या तुझं शेत माझं होऊन जाईल. रामू दुःखी होऊन परत त्याच्या शेतात आला. एका दिवसात 4 नाणी कुठून आणणार? रामू याच विचारात बुडाला. तेव्हा विजय सेतू त्याच्या शिपायांसोबत रागात तिथून जात होता. पकडा आणि बंदी बनवून टाका त्याला. काहीही झालं तरी तो वाचता कामा नये. विजय सेतूला रागात ओरडताना पाहून रामूला वाटलं की तो त्याच्याबद्दलच बोलतोय, ज्याने रामू घाबरला. कारण विजय सेतूचा राग तर अख्ख्या विजयनगर मध्ये प्रसिद्ध होता आणि त्याच्या रागाचा सामना करणं रामूला अजिबात शक्य नव्हतं. म्हणूनच रामूने तिथून पळून जायचा निर्णय घेतला. बहुतेक हार त्याने चोरला आहे. पकडा त्याला, पळून जाता कामा नये. माझ्यापासून पळून कुठे जाशील? क्षमा करा सेनापती, हे पण बिन नंतर कर. आधी हे सांग की तो हार कुठे आहे? हार पण हा असं नाही सांगणार. जेव्हा याला कारागृहाची हवा लागेल तेव्हा याचं तोंड उघडेल. शिपायांनो, अटक करा याला.
हे माझं म्हणणं ऐकणार नाहीत. सांगतो मी तो हार उडांकाला देऊन टाकला. शिपायांनो, याला बंदी बनवा आणि उडांकाकडे चला. ओय. उड्डाणका, तू भेसळ करणं काही सोडत नाहीस. या तांदळात खडे नाहीत, उलट खड्यांमध्ये तांदूळ आहेत. अरे मग यात वाईट वाटून घेण्यासारखं काय? पै पै जोडून चांगलाच आहे ना, दात मजबूत होतील. हे बघ, बोलण्यात गुंतवू नकोस, नाहीतर महाराजांकडे तक्रार करेन. अरे नाही 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 नाही, महाराजांना काय सांगायचं? तू दुसरं पोतं घेऊन जा पै पै जोडून. वाचलो बाबा, पै पै जोडून. त्याच वेळी महामंत्री सारंगा सुद्धा तिथून चालले होते. महामंत्रीजींचा विजय असो. विजय सेतू उडंकाकडे पोहोचला. उडांका, रामूने तुला जे दिलं ते कुठे आहे? रामूने? वा, एक तर त्यानं मला 5च्या जागी 1च दिलं, त्यावर त्याने तुम्हाला पाठवून दिलं. 5 म्हणजे 5 हार चोरायचं षडयंत्र आहे तुझं? हार? अरे कसला हार? कुठला हार? कुणाचा हार? तुझी चोरी पकडली गेली आहे उडांका. बऱ्या बोलाने हार देऊन टाक, नाहीतर तुझ्या सोबत तुझ्या दुकानाचा नकाशा सुद्धा बिघडवून टाकेन. काय? आता काय करू? अच्छा, तो हार. हो, हो, हो. तो तर हार मी केशवला विकून टाकला. तो आत्ताच इथून गेला. शिपायांनो, पकडा त्याला, पळून जाता कामा नये. त्याचं हे दुस्साहस. माझ्या समोर हुशारी करतोस? आता पटकन सांग की तो हार कुठे ठेवलायस? हार? कुठला हार? बाता मारल्याने माझा राग कमी होणार नाही. पटकन सांग, नाही तर याची शिक्षा प्राणदंड असू शकते. प्राणदंड? महामंत्रीजींचा विजय असो. ते हार तर मी महामंत्री सारंगा यांना दिले होते. काय? महामंत्री सारंगा? असो, ते मंत्री आहेत तर काय झालं? विजय सेतूचा न्याय सगळ्यांसाठी समान आहे. आणि म्हणूनच त्याने महामंत्री सारंगांना पण नाही सोडलं आणि विचार न करता त्यांना पण बंदी बनवलं आणि चौघांनाही तुरुंगात डांबलं. काय? सेनापतींनी महामंत्री सारंगांनाही बंदी बनवलंय? शिपाई, आम्हाला पूर्ण सत्य जाणून घ्यायचंय. तुझा आणि लपून कारागृहामध्ये त्यांचं बोलणं ऐक. महामंत्री सारंगा तर असं नाही करू शकत. खरं खरं सांगा, माझं नाव कोणी घेतलं होतं? क्षमा करा महामंत्री, सेनापती विजय सेतू मला प्राणदंड देणार होते. त्यापासूनच वाचायला मी तुमचं नाव घेतलं. माझ्याकडे कुठलाही हार नाहीये. जर हार तुझ्या जवळच नाहीये, तर विजय सेतू तुझ्याकडे पोहोचला तरी कसा? ते माझ्यामुळे महामंत्रीजी. मग सगळ्यांनी एक एक करून त्यांचं म्हणणं मंत्रीजींना सांगितलं. शिपायाने त्यांचं बोलणं गुपचूप ऐकून सगळं काही महाराज विद्याधरांना सांगितलं. तर ही भानगड आहे. कोणालाच माहित नाहीये की हार कुठे आहे, तरी सुद्धा सगळे कारागृहामध्ये आहेत. जा आणि पुन्हा बागेमध्ये हार शोधा. कदाचित तो तिथेच कुठेतरी असेल. जशी आज्ञा महाराज. सापडला! सापडला हार!
महाराज, राजकुमारींचा हार माकडाकडे होता. काय माकडाकडे? माझा प्रिय हार. सेनापती, जर तुमची हार शोधायची शपथ पूर्ण झाली असेल तर महामंत्री सारंगा आणि बाकी लोक ज्यांना तुम्ही हार चोराच्या आरोपाखाली बंदी बनवला आहे त्यांना सोडून द्यायचं का? क्षमा करा महाराज, मला खंत आहे की माझ्या रागामुळे कोणाला त्यांचा पक्ष मांडायचा वेळच दिला नाही. आणि मग विजय सेतूने सगळ्यांना मुक्त करून टाकलं आणि ठरवलं की आता तो कुठलंही काम रागाच्या अधीन होऊन कधीच करणार नाही. पाहिलं टोपी काका, रागामध्ये माणूस कधी कधी केवढी मोठी चूक करतो ते. समजलं नोनी. आतापासून मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवीन. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते गट्टम करते, साधा सा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊन